मे 2004 मुंबईजवळील वसईचा तो शांत आणि निर्जन इलाका. रात्रीचे ठीक 10 वाजले होते. रस्ते कच्चे होते आणि आजूबाजूला फक्त भयान शांतता पसरली होती. राजेश आणि त्याची गरोदर पत्नी स्मिता एका साध्या रात्रीच्या वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की एका जुन्या पडक्या बंगल्याबाहेरून आणि त्या एका वडाच्या झाडाखालून जाणे त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी चूक ठरेल. त्या रात्री 10 वाजता जे काही सुरू झाले ते आजही एका अनसोल्ड मिस्ट्रीच्या स्वरूपात वसईच्या हवेत तरंगत आहे. अशी मिस्ट्री तेथे आजही अमावस्येच्या रात्री स्मिता आवाज बदलते आणि एक न पाहिलेली सावली पुन्हा जिवंत होते. नमस्कार. अपूर्व स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. आजचा आपला विषय आहे वसईतील अनसॉल्व्ड केस. ही गुपिते उलगडण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या भयान अनुभवाचा थरार जवळून अनुभवण्यासाठी हेडफोन्स नक्की वापरा. तर तू आज ज्या केसबद्दल बोलणार आहेस ती वसईमधील 2004 मधील सर्वात भयानक घटना मानली जाते. आणि हो, काय घडलं होतं त्या रात्री की त्या कुटुंबाच्या अंगावर अजूनही शहारे येतात. तर ही गोष्ट सुरू होते मे 2004 मध्ये. वसई तेव्हा आजच्यासारखं डेव्हलप नव्हतं. तिथे राजेश आणि स्मिता नावाचं एक जोडपं राहायचं. स्मिता तेव्हा गरोदर होती. एका रात्री वॉकला गेल्यावर त्यांनी एक पडका बंगला पाहिला आणि त्यांच्या बाजूला असलेल्या एका झाडाखालून ते गेले. खरं तर तिथूनच सगळं बदललं. बाप रे, म्हणजे एका साध्या वॉकने एवढं मोठं वळण घेतलं तर. हो, सुरुवातीला राजेशला काही संशय नाही का आला होता, पण त्याने ते मूड स्विंग समजून दुर्लक्ष केलं. पण हळूहळू स्मिताचं वागणं हिंसक होऊ लागलं. ती शांत राहू लागली, राजेशला स्वतः जवळ येऊ देईना. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री झोपेत तिला कुणीतरी स्पर्श करतंय किंवा तिच्या अंगावर कुणीतरी बसलंय असं तिला जाणवू लागलं. हे तर खूपच भीतीदायक आहे. पण राजेशने स्वतः काही असे पॅरानॉर्मल अनुभव घेतले का? हो, राजेशने पाहिलं की झोपेत असताना स्मिताच्या अंगावर ब्लँकेट आपोआप खाली खेचलं जातं. एकदा तर जेव्हा त्याने तिचा हात धरून झोपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्मिताने त्याला अशा ताकदीने धक्का दिला की तो बेडवरून खाली पडला. त्यानंतर त्याने जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. स्मिता बेडवर ताठ उभी राहिली आणि तिचे पाय हवेत तरंगू लागले. पाय हवेत? आणि ती तेव्हा काही बोलली का? हो, तिच्या तोंडातून एका जड पुरुषाचा आवाज आला. तो म्हणाला, दूर राहा माझ्यापासून. आता स्मिता कायमची माझी आहे आणि तिच्या पोटातील बाळाला मी मारून टाकेन. हा आवाज स्मिताचा नव्हता. ही तर सरळ सरळ पजेशनची केस वाटते. नाही म्हणजे या कुटुंबाने यावर काही पाऊल उचललं का? राजेशने स्मिताच्या आईला फोन केला. तिच्या आईने एक लिंबू चाचणी करायची सांगितली. स्मिताच्या उशीखाली रात्री लिंबू ठेवण्यास सांगितले. त्या रात्री 3 वाजता स्मिता झोपेतून उठली. तो लिंबू तिने हातात घेतला आणि तो पिळून टाकला. त्या आवाजाने पुन्हा धमकी दिली की तुम्ही माझ्या विरोधात जे काही कराल त्याचे परिणाम वाईट होतील. मग त्यानंतर त्यांनी काही तांत्रिक किंवा धार्मिक उपाय केले का? स्मिताच्या आईने आणि मामाने वसईला येऊन परिस्थिती पाहिली. त्यांनी एका प्रसिद्ध तांत्रिकाला आणि एका मौलवीला पाचारण केले. तांत्रिकाने घरात पाऊल ठेवताच सांगितले की या घरात तुमच्याशिवाय कोणीतरी तिसरं राहते, जे एक जुनी आणि भटकती आत्मा आहे. त्या विधी दरम्यान काय घडलं आणि ते यशस्वी झालं का? तो विधी खूप भयानक होता. स्मिता जोरात ओरडू लागली, हसू लागली आणि रडू लागली. तिने पुन्हा त्याच पुरुषी आवाजात सांगितलं की तिला ही स्त्री खूप आवडली. तांत्रिकांनी मंत्रोपचार आणि गंगाजल वापरून त्या आत्म्याला तिथून घालून लावले. स्मिता बेशुद्ध पडली आणि काही वेळाने शांत झाली. म्हणजे आता सगळं ठीक आहे आणि ती आत्मा कायमची गेली असेल. तांत्रिकांनी सांगितलं होतं की ती आता गेली आहे म्हणून, पण तिचा प्रभाव पूर्ण संपलेला नाही. राजेश आणि स्मिताला एक सुदृढ बाळ झालं. पण आजही अमावस्येच्या रात्री स्मिताचं वागणं थोडं बदलतं. तिचा आवाज कधी कधी जड होतो व तिला प्रत्येक अमावस्येला वेगवेगळे अनुभव येतात.
म्हणजे ती सावली अजूनही तिथेच आहे म्हणायचं. कदाचित तो जुना बंगला आणि ते झाड आजही तिथेच आहे. असं म्हणतात की तिथून जाताना आजही लोकांना त्या अदृश्य शक्तीचा भास होतो. ही केस खरोखरच विचार करायला लावणारी आहे. तर ही होती आजची थरारक चर्चा. अपूर्व स्टुडिओच्या आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण हा तर फक्त ट्रेलर होता. पुढच्या भागात आपण मारण क्रिया या विषयावर बोलणार आहोत. विसरू नका, आमचा नवा व्हिडिओ दर शनिवारी येतो. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती कुठेही असू शकते.